विधानसभा निवडणुकीत जनतेने महायुतीला कौल दिल्यामुळे जनतेचे आभार मानण्यासाठी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आभार यात्रेचे आयोजन यवतमाळ येथील समता मैदानात करण्यात आले होते। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते। निवडणुका संपल्यानंतर आपण आपल्या लाडक्या बहिणी, भाऊ आणि ज्येष्ठांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रवासाला निघालो आहोत। 2.5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जनतेसाठी काम केले। आता येत्या 5 वर्षांसाठी ते आपल्या महायुती सरकारमध्ये समाविष्ट असलेल्या मंत्र्यांसह विकास कामांना प्राधान्य देणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतच सर्वसामान्यांना चांगले दिवस आणण्यासाठी विकास कामांवर भर दिला जातोय। महायुतीचे सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार आहे। या योजनेसंदर्भात विरोधकांनी न्यायालयाचा दरवाजा देखील ठोठावला, मात्र विरोधकांचे तेथे काहीही चालले नाही आणि निवडणुकीत विरोधकांना त्यांची जागा दाखवून देत महायुतीला प्रचंड बहुमताने विजय मिळवून दिला। महायुती सरकारने अनेक लोककल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत। अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई म्हणून 16,000 कोटी रुपयांची भरपाई देण्यात आली आहे। हे घेणारे सरकार नाही तर देणारे सरकार आहे। लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। काँग्रेस आणि आघाडी सरकारने निवडणूक आश्वासनांची पूर्तता केली नाही, तर महायुतीचे सरकार हे नागरिक आणि शेतकरी यांना केंद्रबिंदू ठेवून काम करणारे सरकार आहे। उपमुख्यमंत्री शिंदे यांचे पालकमंत्र्यांकडून स्वागत करण्यात आले। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शहरात आयोजित स्थानिक कार्यक्रमासाठी येथील पोलीस कवायत मैदानातील हेलिपॅडवर आगमन झाल्यानंतर पालकमंत्री संजय राठोड यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। उपमुख्यमंत्र्यांसह उद्योगमंत्री उदय सामंत यांचे देखील आगमन झाले। यावेळी पालकमंत्र्यांसह प्रशासनाच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी देखील स्वागत केले। यावेळी प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते। प्रतिनिधी कलीम खान, NTV न्यूज मराठी, यवतमाळ।